प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ह्या सणाचं सेलिब्रेशन करताना बघायला मिळतो। म्हणजे अगदी चाळीमधली दहीहंडी असेल, सोसायटीच्या खाली बांधलेली दहीहंडी असेल, तिथपासून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ते विक्रमी थर लावण्याची चुरस असेल, सगळ्यांमधला उत्साह हा मात्र सगळ्यांचा कायम धागा आहे। आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय ठाण्यामधली मनसेने आयोजित केलेली, अविनाश जाधव यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी आहे। तर गेले 1 ते 2 महिने यांचा सराव सातत्याने सुरू असतो आणि त्यानंतर आज हा खरा दिवस आहे ज्या वेळेला प्रात्यक्षिक आपल्याला ही बघायला मिळतात। एकमेकांना आधार देत हळूहळू हे थर रचण्याचे प्रयत्न, शिस्तबद्ध पद्धतीने हे सगळे गोविंदा या उत्सवामध्ये सहभागी होताना आपण बघतोय। मानवी मनोरे रचताना बघायला मिळत आहेत आणि सुरक्षेचे उपाय सुद्धा या वेळेला केले जात आहेत। सगळी काळजी घेतली जाते, कुणालाही दुखापत होऊ नये यासाठी मॅट सुद्धा अंथरण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी जर आपण बघितले तर उंच अशा दहीहंड्या लावलेल्या दिसत आहेत आणि सगळ्यात उंच मनोरा नेमका कोण रचणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।